Oh, my pencil is dull. Now I need to sharpen it. Now my pencil is sharp. I write with a pencil. नमस्कार. Hello, how are you all? वी होप तुम्ही सगळे मजेत असणार, मस्त असणार. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत मुलांसोबत आपण जी वाक्य रोज बोलत असतो, जसे की तुझी पेन्सिल शार्प कर, बॅगेमधून वही पुस्तक काढ, घाईघाईने लिहू नकोस, व्यवस्थित लिही, दूध पी, वगैरे वगैरे. तर ही सेंटेन्सेस आपण मुलांसोबत इंग्लिश मध्ये बोलायचा प्रयत्न करणार आहोत आजपासून, आत्तापासून. म्हणजे आपली सुद्धा इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस होईल आणि मुलांची सुद्धा. तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट थ्रू नक्की कळवा. आणि हो, सर्वात आधी या व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग बघूया. पेज उलट. टर्न द पेज. हेच वाक्य तुम्ही टर्न ओव्हर द पेज असंही बोलू शकतात. नेक्स्ट, माझी पेन्सिल बोथट झाली आहे. माय पेन्सिल इज ब्लंट. ब्लंट किंवा तुम्ही बोलू शकतात माय पेन्सिल इज डल. नेक्स्ट, तुझी पेन्सिल शार्प कर. शार्पन युअर पेन्सिल. म्हणजेच तुझी पेन्सिल व्यवस्थित धारदार कर, टोकदार कर. माझी पेन्सिल तीक्ष्ण आहे. माय पेन्सिल इज शार्प. हे पुसून टाक. इरेज इट. किंवा रब इट आउट असंही तुम्ही बोलू शकतात. कागद वाढू नको. डोंट फोल्ड द पेज. त्याने एक पान फाडले. ही टोर अ पेज. मी पेनने लिहिते. आय राईट विथ अ पेन. घाईघाईत लिहू नको, व्यवस्थित लिही. डोंट स्क्रिबल, राईट नीटली. स्क्रिबल म्हणजे घाईघाईने लिहिणे, किंवा जेव्हा मुलं घाईघाईत लिहित असतात तेव्हा खराब अक्षर काढत असतात, तेव्हा तुम्ही बोलू शकता डोंट स्क्रिबल. ही गोष्ट वाच. रीड दिस स्टोरी. ही गोष्ट वाचून दाखव. रीड आउट द स्टोरी. जेव्हा आपण मुलांना सांगत असतो की मोठ्याने वाचून दाखव, तेव्हा तुम्ही बोलू शकतात रीड आउट. कविता बोलून दाखव. रिसाइट द पोएम. रिसाइट म्हणजे एखादी गोष्ट पाठ करून बोलणे, त्यांची ती पाठांतर असते किंवा पाठांतर करणे, त्याला म्हणू शकतात तुम्ही रिसाइट. म्हणजे ती ऑलरेडी त्यांना येत आहे, त्यांची लक्षात आहे, त्यांची पाठांतर आहे आणि ती आता तुम्हाला बोलून दाखवणार, तेव्हा तुम्ही बोलू शकतात रिसाइट द पोएम, रिसाइट द आन्सर. मी इयत्ता पहिलीत आहे. आय स्टडी इन फर्स्ट स्टँडर्ड. तर आय होप तुम्ही आजचा व्हिडिओ एन्जॉय करत असणार. तुम्हाला ही सेंटेन्सेस खूपच युजफुल वाटत असणार. हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी खूपच युजफुल आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी मला तुमच्या कॉमेंटचं आन्सर करायचंय. खूप साऱ्या मला कॉमेंट्स येत असतात की मॅडम सुवानी CBSE ला आहे का किंवा कुठल्या बोर्डला आहे. तर सगळ्यांना सांगू इच्छिते की सुवानी ही स्टेट बोर्डला आहे आणि इंग्लिश मीडियमला आहे. सेकंड असतं की मॅडम तुमचा नंबर मिळेल का. तर माफ करा, पण काही कारणांमुळे मी नंबर शेअर नाही करू शकत. पण जर तुम्हाला तुमचे डाऊट्स किंवा तुम्हाला मला काही विचारायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकतात. तिथे तुम्हाला मी तुमच्या प्रश्नाचं, तुमच्या डाऊटचं जे काही असेल ते उत्तर नक्की देईल. जर तुम्ही मला अजून इन्स्टाला फॉलो नसेल केलं तर नक्की करा. खाली माझी इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही मला माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला व्हिजिट करा, तिथे फॉलो करा आणि मेसेज सुद्धा करू शकता. आणि अजून सर्वात जास्त येणारी कॉमेंट म्हणजे मॅडम तुम्ही क्लास घेतात का. तर नाही, मी क्लास वगैरे नाही घेत. मी जेही शिकवते ते मी युट्यूबच्या माध्यमातूनच शिकवते. सो आय होप तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील, तुम्हाला तुमच्या कॉमेंटचं आन्सर मिळालं असेल. चला तर मग आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. तू रट्टा मारायला नको. यू शुड नॉट क्रॅम. तुम्ही रट्टा मारायला आपण क्रॅम किंवा मगअप बोलत असतो, तर तुम्ही यामधून कुठलेही यूज करू शकता. मी कॉपी करत नाही. आय डोंट कॉपी. हे उत्तर आठवण कर किंवा पाठांतर कर. मेमोराइज द आन्सर. तुला गणित कोण शिकवतं. हू टीचेस यू मॅथ. मी इंग्रजी शिकत आहे. आय एम लर्निंग इंग्लिश. तू हे समजवू शकते का. कॅन यू एक्सप्लेन दिस.
100 पर्यंत एकोदोनं बोलून दाखव किंवा 100 पर्यंत मोजणी कर. Count up 200. तुझी पुस्तकं आणि वह्या बाहेर काढ. Take out your books and notebooks. तुझा दिवस कसा होता? How was your day? जेव्हा मुलं स्कूल मधून रिटर्न घरी येतात तेव्हा तुम्ही त्यांना हा क्वेश्चन करू शकतात. हाऊ वॉज युअर डे? तुझे कपडे बदल. Change your clothes. तुझा होमवर्क कर. Do your homework. तू आज काही नवीन शिकला का? Did you learn something new today? तू आज शाळेत काय केलं? What did you do at school today? मला भूक लागली आहे. I am hungry. मला ताण लागली आहे. I am thirsty. थोडा सरक. Move a bit. किंवा यालाच आपण बोलत असतो स्कूट ओव्हर. नेक्स्ट, मला दूध नाही प्यायचं आहे. I don't want to drink milk. दूध हेल्थ साठी चांगलं असतं. Milk is good for health. तू तुझा होमवर्क केला का? Did you do your homework? सरळ घरी ये. Come straight home. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. ही सेंटेन्सेस आपण आज शिकलो ती आपण रोज मुलांसोबत बोलत असतो. सो ही सेंटेन्सेस नक्की तुमच्या मुलांसोबत बोलण्याचा प्रयत्न करा. So I hope you enjoy our video. Please like, share and subscribe. Thank you. तसेच आपला अजून एक चॅनल आहे शीतल रेडर ब्लॉग्स. त्या चॅनलला जर तुम्ही अजून व्हिजिट केलं नसेल तर नक्की करा आणि त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. आणि तसेच जर तुम्ही आम्हाला या चॅनलवरती पहिल्यांदा बघत असणार तर या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचा एक भाग